चला चला सर्व 8 संघाचे खेळाडू आतमध्ये कोणी खेळू नका प्लीज वरती प्लीज सर्वांनी जुळायचं आहे सन्मानाच्या दिशेने वळायचं आहे उपखजिनदार मुस्लिम क्रिकेट क्लबचे उपखजिनदार काजी शेख यांचा इकडे यथोचित्त सन्मान करण्यात येईल यांचा सन्मान मी आमंत्रित करेन फैयाजी शेख यांना आमंत्रित करेन त्यांनी काजी यांचा यथोचित्त सन्मान करायचा आहे एकाने द्यायला राहायचे जेडीएसच्या व्हॉलंटियरनी सन्मान होताना हे सुंदरशन कॅमेऱ्यात टिपले पाहिजे हे सुंदरशन मित्रांनो मुस्लिम क्रिकेट क्लबचे खजिनदार काझी शेख यांचा इथे यथोचित्त सन्मान फैयाजी शेख यांच्या हस्ते सन्मान संग्रामभाई बुले यांना मी विनंती केली त्यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय यांचा इकडे यथोचित्त सन्मान झालेला आहे चला दुसऱ्या सन्मानाच्या दिशेने वळूया चला त्यानंतर ज्यांचा सन्मान मित्रांनो खरं टाळ्या वाजवायच्या जावेद मंसूर यांचा सन्मान इकडे होणार आहे झहीरभाई यांना मी विनंती करेल त्यांनी जावेद मंसूर यांचा सन्मान करायचा आहे झहीरभाई यांना विनंती करेल त्यांनी ट्रॉफी देऊन जावेद मंसूर यांचा सन्मान करायचा आहे झहीरभाई यांना मी आमंत्रित करेल तिथे जावेद मंसूर यांचा सन्मान करायचा आहे खरं याचा सन्मान जावेद मंसूर आहे सकाळपासून मित्रांनो काल आम्ही बघतोय ग्राउंड साठी मेहनत करतोय सारखी धावपळ करतोय जावेद मंसूरी खूप त्यांनी कष्ट केले या ग्राउंड साठी या लीग साठी सुद्धा या बिग बॅशच्या वन डे टुर्नामेंट साठी खूप प्रयत्न केले चला आणि त्यांना ग्राउंड मिळवून दिलं त्याचे सहकार्य संग्रामभाई बुलिया चला मुस्लिम क्रिकेट क्लबचे उपसचिव शाकिब अली शेख यांचा इकडे यथोचित्त सन्मान करणार आहेत यांच्या सन्मानासाठी मी आमंत्रित करेल झहीरभाई यांना विनंती करेल त्यांनी उपसचिव शाकिब अली शेख यांचा सन्मान करायचा आहे झहीरभाई यांना मी विनंती करेल यांनी यथोचित्त सन्मान करायचा आहे चला सन्मानाच्या दिशेने चालू आहे उपसचिव शाकिब अली शेख यांचा इकडे सन्मान होताना झहीरभाई यांच्या हस्ते सन्मान झालाय आणि चला ज्यांच्या संघ फायनल मध्ये गेलाय विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुस्लिम क्रिकेट क्लबचे सचिव फैयाजी शेख यांचा इकडे यथोचित्त सन्मान करणार आहेत यांच्या सन्मानासाठी मी संग्रामभाई बुले यांना विनंती करेन त्यांनी फैयाजी शेख यांचा सन्मान करायचा आहे चला यांचा संघ फायनलला गेलाय सन्मानाच्या दिशेने संग्रामभाई बुले यांच्या हस्ते सन्मान होताना चला मुस्लिम क्रिकेट क्लबचे उपाध्यक्ष झहीरभाई यांचा सन्मान करणार आहे ते फैयाजी शेख यांना विनंती करेल त्यांनी झहीरभाई यांचा सन्मान करायचा आहे उपाध्यक्ष असतील मुस्लिम क्रिकेट क्लबचे झहीरभाई यांना मी यांचा सन्मान इकडे फैयाजी शेख यांना मी विनंती करेन त्यांनी झहीरभाई यांचा सन्मान करायचा आहे मुस्लिम क्रिकेट क्लबचे उपाध्यक्ष झहीर शेख यांच्या इकडे यथोचित्त सन्मान होताना आणि हे जे हॅलो 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 चला हे जे मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला ज्यांनी ग्राउंड साठी सहकार्य केलं ग्राउंड उपलब्ध करून दिलं यांचा इकडे सन्मान संग्रामभाई बुलिया यांचा सन्मान हॅलो हॅलो चला संग्रामभाई बुलिया यांचा इकडे इथं फिरोजभाई पठाण यांना विनंती करेल त्यांनी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे संग्रामभाई बुलिया एक हास्य सांगून जाते चेहऱ्यावरचं हॅलो हॅलो एक चेहऱ्यावरचं हास्य सांगून जाते मैत्रीचं नातं चला अजून एक सन्मान असेल आपल्याला स्टेज आणि ग्राउंडच्या आजूबाजूला तुम्ही कपडे जितेंद्र पाटील यांचा सन्मान लालाबाई यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात येणार आहे यांना मी विनंती करेल जितेंद्र पाटील यांचा इकडे यथोचित्त सन्मान होणार आहे हे सुंदर क्षण कॅमेरा कैद होताना दिसत आहेत आपल्याला चला चला आणि युट्यूब पाटील नेटवर्क यांचा सन्मान जग्गाबाई यांच्या हस्ते यांचा सन्मान होणार आहे पाटील नेटवर्क युट्यूब पूर्ण पालघर जिल्ह्यात
नावाजलेलं नेटवर्क जग्गाबाई यांना मी विनंती करेल त्यांनी पाटील नेटवर्क यांना यथोचित्त सन्मान करायचा आहे. एक नावाजलेला पाटील नेटवर्क पूर्ण पालघर जिल्ह्यात. चला चला या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी मिनलताई पाटील, वॉर्ड क्रमांक 25च्या नगरसेविका मिनलताई पाटील यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्यासोबत बघू शकता इम्तियाजबाई शेख यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. इम्तियाज शेख भाई यांचं पण आगमन असणार आहे. वॉर्ड क्रमांक 25च्या नगरसेविका मिनलताई पाटील यांचा यथोचित्त सन्मान करणाऱ्या फैयाजी शेख, शाकिब अली शेख याला विनंती करेल त्यांनी मिनलताई पाटील यांचा इकडे यथोचित्त सन्मान करायचा आहे. सन्मानाने पुरस्कृत करता येते. त्याला वॉर्ड क्रमांक 25च्या नगरसेविका वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून आलात, तुमचं मनापासून आभार असेल. मुस्लिम क्रिकेट क्लब यांच्यातर्फे मनापासून आभार. चला एक दुसरा महत्वाचा समदान मुस्लिम क्रिकेट क्लबचे अध्यक्ष इम्तियाज शेख यांचा इकडे यथोचित्त सन्मान करणार आहेत. मिनलताई पाटील वॉर्ड क्रमांक 25च्या नगरसेवक यांना मी विनंती करेल त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. इम्तियाज शेख यांचा विचार केल्यानंतर मुस्लिम क्रिकेट क्लबसाठी मित्रांनो अतोनात प्रयत्न करतात. जावेद मंसूरी कोणतेही सहकार्य असू दे त्यांना नेहमी करणार, नेहमी आपल्या एव्हरी सीझन मागच्या 4 सीझनसाठी मित्रांनो खूप त्यांनी सहकार्य केलं. त्यांचं लाख मोलाचं कार्य असते मुस्लिम क्रिकेट क्लबसाठी, आपल्या समाजासाठी एक मोठं व्यक्तिमत्व. त्यांच्या इकडे मनापासून आभार असणार आहे. आणि या स्पर्धेसाठी दुपारपासून 3 वाजल्यापासून उन्हात स्कोरिंग करत असताना शॉन याच्या इकडे या ग्राउंडसाठी पूर्ण कामासाठी कोणतं काम असू दे कधीही नाही बोलणारा असं एक व्यक्तिमत्व शॉन याच्या इकडे जावेद मंसूरी याच्या इकडे सन्मान. नगरसेविका यांना मी पुन्हा एकदा विनंती करेल त्यांनी त्याचा सन्मान करायचा आहे. कोणतंही काम कधीही नाही न बोलणं असं व्यक्तिमत्व. आणि मित्रांनो या कामासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. जावेद मंसूर याच्याकडून शॉन साठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक. जेडीएस संघ पूर्णपणे खुश दिसतोय. आणि मित्रांनो एक सुंदर क्षण नगरसेविका मिनलताई पाटील यांच्या हस्ते हा सन्मान मिळतोय. एक सुंदर क्षण शॉन साठी मित्रांनो सन्मानाचा मानकरी ठरलाय. आणि या स्पर्धेचा मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजन मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी खूप स्पॉन्सर आले, सौजन्य आलेले आहेत. या स्पर्धेसाठी रोख रक्कमचं फर्स्ट प्राइज आले जिन्नत दीदी अक्रम शेख आणि माजी नगरसेवक अक्रम शेख यांच्याकडून. आता ते सध्या काही कारणास्तव उपस्थित नाही पण त्यांचं पण मनापासून आभार असणार आहे. त्यांच्या मनापासून आभार असतील. या स्पर्धेसाठी फर्स्ट प्राइज रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे. मुस्लिम क्रिकेट क्लबचे उपसचिव अनवर शेख यांचा सन्मान धर्मेंद्र भाई यांना मी विनंती करेन त्यांनी उपसचिव अनवर शेख यांचा सन्मान करायचा आहे. सध्या ते उपस्थित नाही म्हणून सफानला मी आमंत्रित करेन त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. सध्या काही कारणास्तव ते उपस्थित नाही म्हणून मी सफानला विनंती करेल त्यांनी त्याचा सन्मान चिन्ह घ्यायचं आहे.
चला दुपारपासून उन्हात जे पंच होते MCC चे ओमकार पाटील आणि सुजल यादव यांचा सन्मान इकडे इम्तियाज भाई यांना मी विनंती करते त्यांनी यांचा सन्मान करायचा आहे. ओमकार पाटील सकाळपासून उन्हात होते. चला जावेद मंशुरी यांच्या खिशाला हात गेलेला आहे. सुजल यादव नाही आहे सध्या काही कारणास्तव. यांना मी विनंती करेल त्यांना सन्मान. चला रोख रक्कम जावेद मंसूर यांच्याकडून 1000 रुपयाचं रोख रक्कम आलेलं आहे. दोन्ही अंपायर साठी टाळ्या वाजवायच्या आहे. चेहऱ्यावर खुशी दिसते. एक हास्य सांगून जाते अंपायरची भूमिका पार पाडत होते तेव्हा. चला हा जेवण नक्की घरी आहे. एक सुंदर सन्मान चिन्ह. आणि या ग्राउंडसाठी ज्यांनी सर्वांनी मेहनत केली त्यांच्यावर मनापासून आभार असेल. चला अजून 2 सन्मान फिरोज पठाण आणि लालाबाई यांचा पण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहे. यांच्या सन्मानासाठी मी माझी नगरसेविका मिनलताई पाटील यांना विनंती करते त्यांनी फिरोज पठाण आणि लालाबाई यांचा सन्मान करायचा आहे. फिरोज खान आणि यांचा सन्मान होताना दिसतोय कॅमेराचे सुंदर क्षण टिपताना. नगरसेविका मिनलताई पाटील यांच्या हस्ते सन्मान होताना. सुंदर क्षण कॅमेरा टिपताना. त्यानंतर मी धर्मेंद्र भाई यांना विनंती करेन त्यांनी पुढे यायचं आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे म्हणून धर्मेंद्र तांडेल यांना विनंती करेन त्यांनी फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक अष्टपैलू खेळाडू काझी शेख. सर्वांनी टाळ्या वाजवते. इकरा CC या संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू काझी शेख फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. तो काझी कालुबा या नावाने नावाजलेला खेळाडू. आणि चला अजून एक मॅन ऑफ द मॅच आहे. जी एक्झिबिशन मॅच झाली ना 40+ अशी एक्झिबिशन मॅच होती. फिरोज पठाण ठरलाय द मॅन ऑफ द मॅच. 40+ एक्झिबिशन मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय फिरोज पठाण. त्यानंतर मी झहीरभाई जास्त विनंती करत त्यांनी त्यांना बास्केट देऊन सन्मान करायचा मॅन ऑफ द मॅच. फिरोज खान सॉरी समा असावी. फिरोज खान यांना मॅन ऑफ द मॅचचा मानकरी एक्झिबिशन मॅचचा. नक्की हे महत्वाचं आहे. एक यंग जनरेशन क्रिकेटसाठी हा मेसेज आहे का 4 चेंडूमध्ये 4 चौकार मारल्या त्यांच्या बॅट मधून. खेळात वयाचा अर्थ नसतो. तुम्ही तुमच्या मनावर घातलेली मर्यादा. एज इज जस्ट अ नंबर ऑफ द क्रिकेट दाखवून देताना आपल्याला. चला सांघिक पारितोषिक जसं सर्वांचं मित्रांनो लक्ष असेल सांघिक पारितोषिक. आणि पहिलं पारितोषिक बेस्ट फिल्डरचा प्राइज देण्यासाठी मी धर्मेंद्र यांना विनंती करणार आहे त्यांनी पुढे यायचं आहे. धर्मेंद्रजी यांनी पुढे यायचं आहे. चला कोण असेल बेस्ट फिल्डर. हुसेन कोण असेल बेस्ट फिल्डर. कोण असेल हुसेन दत्ता फ्रॉम आयरा 11 बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीगचा सीझन 4 चा बेस्ट फिल्डर ठरतोय हुसेन. मित्रांनो सर्वांनी टाळ्या वाजवल्या. त्या दर्जाची क्षेत्ररक्षण मित्रांनो आयरा 11 या संघाकडून दिसलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो त्याच्या हस्ते झाले. खूप चौकार खूप धावा त्यांनी स्वतःच्या खात्यात रोखून ठेवल्यात. बांधून ठेवलेलं कुठेतरी समोरच्या संघाला.
चला त्यानंतर फिरोज पठाणजी आणि लालाबाई यांना मी विनंती करत आणि एक वैयक्तिक बेस बॉलरच्या पारितोषिकसाठी यायचं दोघांना मी विनंती करेन. चला कोण असेल बेस बॉलर कौन असेल. नहीं नहीं एक ही सब आर्या आर्या 11 लेके जाएंगे क्या सब. चला चला हु इज द बेस्ट बॉलर ऑफ टूर्नामेंट. असलम शेख. एक चेहऱ्यावरती हास्य आहे काझीबाई यांच्या पण बघू शकतात आपण त्यांचे बंधू. एक बेस बॉलर मित्रांनो एक दाखवून देताना स्वतःचा काय दर्जा आहे बॉलिंगचा गोलंदाजीच्या मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना असलम भाई कॉंग्रॅच्युलेशन. चला त्यानंतर मी एक विनंती करेन अजून एक वैयक्तिक बारीक संग्रामभाई बोले आणि जग्गाबाई यांनी एकत्रित पुढे यायचंय त्यांच्या हस्ते पण एक पारितोषिक द्यायचं आहे. चला या पारितोषिकाकडे सगळ्यांची नजर असेल. आर्या 11 जेडीएस सगळ्यांच्या नजर. बेस्ट बॅट्समॅन हु इज अ बेस्ट बॅट्समॅन फ्रॉम मुस्लिम प्रीमियर लीग कोण असेल बेस्ट बॅट्समॅन. संग्रामभाई बोला त्यांना मी आमंत्रित करेन आणि जग्गाबाई दोघांनी एकत्र यायचंय. हु इज अ बेस्ट बॅट्समॅन हु इज अ 40 55 अँड 38 असे 3 दावेदार आहेत. तिन्ही वेगवेगळ्या संघाकडून आहेत. कौन रहेगा बेस्ट बैट्समैन कौन रहेगा. जरूर जरूर जेडीएस की तरफ से आवाज है. मुजम्मिल खान बेस्ट बैट्समैन फ्रॉम ईसीसी टीम 55 रन उसके बैट से आए. कॉंग्रॅच्युलेशन मुजम्मिल खान. एक अष्टपैलू खेळाडू काय वसई विराट बॉक्स क्रिकेट असोसिएशन मध्ये दाखवून देताना स्वतःच्या सिद्ध करून दाखवतोय का माझं नाव आहे. मुजम्मिल खान मुज्जी या नावाने नावाजलेला खेळाडू बेस्ट बॅट्समॅनचा मान करीत होतो. 55 रन त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन मुजम्मिल खान. चला चला एक सर्वांनी लक्ष द्यायचं उपस्थित. एक स्पोर्ट्समैन स्पिरिट क्या असते ना एक खेळाडू रहती है. एक स्पोर्ट्समैनशिप क्या रहती है ये इधर देखने मिले मुस्लिम क्रिकेट क्लब में मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग में. असलम भाई इनको बेस्ट बॉलर से नवाजा गया था इस लीग में पर इन्होंने इस बेस्ट बॉलर का जो किताब है वो सरफराज भाई इनको देने के लिए आमंत्रित बोला. स्टेज पे आमंत्रित करूंगा सरफराज भाई. सबने ताली बजाए सरफराज भाई के लिए. इनके पैर को ना चोट लगा था एक उधर हम लोग मैच टूर्नामेंट खेलने गए थे तभी भी दोपहर से अपने टीम के लिए लड़ रहे खेल रहे हर मैच में खेले हर मैच में अपना क्लास दिखाया उन्होंने. सरफराज भाई खूब सुंदर. इनके लिए 2 शब्द जरूर कहना चाहूंगा. जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है. जिंदगी की कहानी दुख और हर्ष की होती है. कीमत जीत की नहीं संघर्ष की होती है. सरफराज भाई इन्होंने संघर्ष करके दिखाए. पैर को चोट लगे तो भी लास्ट तक लड़े अपना टीम सेकंड प्राइज इस टूर्नामेंट में जीता है. चला एक्झिबिशन मॅच चे ट्रॉफी द्यायचं. एक्झिबिशन मॅच विनर झाले इम्तियाज भाई शेख. कॉंग्रॅच्युलेशन आप एक्झिबिशन मॅच दिल्यानंतर शाकिब अली शेख यांना मी विनंती करत त्यांनी ही ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आहे. एक मित्रांमध्ये लढत होती 11,000चा बॅटल होतं दोन्ही मित्रांमध्ये आणि मित्रांनो इम्तियाज भाई जिंकलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन इम्तियाज भाई. 11,000चा बॅटल जिंकून चेहऱ्यावरती हास्य आहे. चला एग्जीबिशन मैच का मैन करी डर ले सब पूरा टीम ऊपर है. चले एग्जीबिशन मैच जीता है इम्तियाज भाई इनके टीम ने. कांग्रेचुलेशन इम्तियाज भाई एग्जीबिशन मैच अपने जीता है. चलो ट्रॉफी टीम को दे दे और 11,000 का बैटल भी जीता है अपने दोस्त से. झहीर भाई आणि फैयाजी शेख यांना मी विनंती करेल त्यांनी रनर अप ची ट्रॉफी द्यायला यायची आहे. झहीर भाई आणि फैयाजी शेख यांना मी विनंती करेल त्यांनी सेकंड प्राइज रनर अप ची ट्रॉफी द्यायला यायची आहे. आणि 5,000 रुपये रोख रक्कम यांच्या हस्ते स्पॉन्सर आलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम आयरा 11. शाकिब अली शेख तुम्ही पण जोडायचे आहे तुम्हाला पण यामध्ये आयरा 11 पूर्ण संघ
या स्पर्धेत मित्रांनो सेकंड प्राइज थोड्यासाठी हा संघ कुठेतरी मागे राहिला. रनर अप आयरा 11 हार्ड लक, थोड्यासाठी संघ मागे राहिला. तो खूप बहुत अच्छा क्लास क्रिकेट इन्होंने दिखाया पर सभी ने आना है, पूरी टीम आयरा 11 की पूरी टीम आनी है. कॉंग्रॅच्युलेशन आयरा 11, खूप सुंदर खेळ दाखवले तुम्ही. चेहऱ्यावर आनंद दाखवता, आनंद चेहऱ्यावर दाखवून देत आहेत. फायनल संघ जितला नाही पण सेकंड प्राइजचा आनंद. चला चला चला, एक मेन प्राइज आहे, सगळ्यात मेन प्राइज, सगळ्यांच्या नजर असतील, 8 टीमची नजर असेल त्या प्राइज वरती. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल, कोण असेल? मुस्लिम क्रिकेट क्लब आयोजित मुस्लिम बॉक्स प्रीमियर लीग. हु इज द मैन ऑफ द सीरीज फ्रॉम सीजन 4? कौन रहेगा, कौन रहेगा? नहीं नहीं, 8 टोटल 4 दावेदारी, टोटल 4 दावेदारी. काजी, जावेद मंसूरी, मुजम्मिल खान और 4 दावेदारी. कौन रहेगा? शफन, कौन रहेगा, कौन रहेगा? Who is a man of the series from season 4? जरूर जरूर, फ्रॉम इकरा सीसी आबिद, मॅन ऑफ द सिरीज फ्रॉम सीझन 4. त्याला माहिती पण नाही मॅन ऑफ द सिरीज झालाय. काय सुंदर खेळ दाखवले. काझीबाई आणि जावेद मंसूर यांच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात येतोय. कॉन्ग्रेचुलेशन आबिद, बहुत बढ़िया गेम आपने दिखाया. आपकी बैटिंग की क्लास, बॉलिंग की क्लास सब दिखाइए. चला कॉन्ग्रॅच्युलेशन आबिद. चला, हु इज अ फायनलिस्ट? सेम फ्रॉम द सीजन 1, सेम फ्रॉम द सीजन फ्रॉम इकरा सीसी फैयाज जिशेग यांचा संघ ठरलेला आहे सीझन 4 चा चॅम्पियन. आणि या ट्रॉफीसाठी मी इम्तियाज शेख आणि वॉर्ड क्रमांक 25 च्या नगरसेविका मिनलताई पाटील यांना विनंती करेल, त्यांनी ही सीझन 1 ची ट्रॉफी द्यायला यायची आहे. फर्स्ट प्राइज फक्त एक कर्णधार आणि बाकी सगळ्यांनी खाली उभं राहायचंय. चला इकरा सीसी ऑल टीम. इकरा सीसी ऑल टीम नगरसेविका मिनलताई पाटील यांच्या हस्ते आपण पुरस्कार देतो. इम्तियाज भाई शेख यांच्या हस्ते कॅमेरा देऊ द्या. हे सुंदरशन युट्यूबच्या कॅमेरा देऊ द्या, थोडं साईडला व्हायचंय. युट्यूबच्या कॅमेरा सुंदरशन टिपले पाहिजे, कैद झाले पाहिजे. चला कॉन्ग्रॅच्युलेशन इकरा सीसी.